मामनजी, सर या नमस्कार करते. औक्षवंत बोलवलं काय आमासनी? काय महत्वाचं बोलायचं होतं? सुनबाई, लगीन झाल्यावर अंजलीबाई या घरात थोरल्या सुनबाई म्हणून येतात. तो मनातल्या काही गोष्टी सांगाव्या म्हणून तुम्हा दोघींना बोलावं. कसल्या गोष्टी? अंजलीबाई, आता तुम्ही या वाड्यावर थोरल्या सुनबाई म्हणून येणार. तशा तुम्ही दोघी सुना आम्हाला सारख्याच. पर अंजलीबाई, थोरल्या सुनबाई म्हणून तुमच्यावर मोठी जबाबदारी येणार आहे. तुमच्याकडून आमच्या काही अपेक्षा आहेत, पुऱ्या कराल ना? हो सर. सर सर नाही म्हणायचं. आता तुम्ही या घरातल्या होणार. धाकल्या सुनबाई आम्हाला मामनजी म्हणतात, राणा आम्हाला आबा म्हणतात. तुम्हाला जे योग्य वाटतं ते म्हणा. हो चालेल. कसल्या अपेक्षा म्हणत होता तुम्ही? फार विशेष काय नाही हो. घराला गणपण मिळावं, मिळून मिसळून राहावं. तुम्ही दोघी या घरच्या लक्ष्मी. या घराच्या चांगल्यासाठी एक दिलानं बहिणी बहिणी म्हणून राहावा. गोताकांच्या वरच्या कामाचा भार हलका करा. लई केलं हो त्यांनी या घरासाठी. आता काहीतरी करायची जबाबदारी तुमची आहे. अंजलीबाई, आमचा राणा लई भोळा आहे, त्याला जपाल ना? मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन. चांगलंय. आता आणखीन एक महत्वाचं, हे गायकवाड घराण्याचं परंपरागत दागिने. रिवाजानुसार थोरल्या सुनबाईंचा याच्यावर हक्क आहे. तर तुम्ही दोघी आम्हाला सारख्याच, म्हणून हे तुम्हा दोघींना द्यायचं ठरवलं. फक्त हे मानाचं मंगळसूत्र तेवढं थोरल्या सुनबाईंकडे जाईल. मामनजी, हे यासनी नाही पटायचं अहो. लई जुन्या डिझाईनचं आहे बघा. नाही, थोरल्या सुनबाईंचा मान आहे तेव्हा त्यांनी तो घेतलाच पाहिजे. नाही पण आम्ही काय म्हणतो, हे समजा लग्नाच्या आधी कशा पाहिजे, लग्नानंतर बघू की काय ते. हो मलाही असंच वाटतं. अहो, लग्न झाल्यानंतर घ्यायचंय तर आता घ्या की. आता इथनं पुढं ते काय ते लव्ह मॅरेजचं काय नाव काढलं, जागेला पुरतो का नाही बघ तुला. अरे बर राणादा, वाजत गाजत कुस्ती बिस्ती जिंकला का काय? अहो आम्हाला बोलवायचं, आम्ही बी आलो असतो की कुस्ती बघायला. कुस्ती नाही, हा? ते लगीन ठरलंय ना माझं. काय सांगताय? होय. खरंच का काय? हा, ते कस काय? ते झालं असंच बोलता बोलता. हा, लग्नाला यायचं बरं का? घ्या पत्रिका. घ्या. जायचं लग्नाला. होय, राणाचं लगीन नाचणार देणार हे नाही. कोयनी कुठल्या गावच्या? हा? अहो आपल्या शाळेतल्या पाठक बाई. काय खरंच का काय? एक नंबर राणादा. अहो आजकाल शेतकरी नवरा म्हटले की शिकलेल्या पोरी तोंड वाकडी करतात, आणि तुम्ही एक नंबर झालं बघा. हा, पण ते नाही राणादा, ते ब्रह्मचारीपणाचं काय झालं? हा? ते आपलं हे ते फोन आलाय, आलोच. हा? हा. हॅलो. हॅलो राणाजी, कुठे आहात तुम्ही? मी आपल्या गावात पत्रिका वाटतोय. छान. आम्ही आता तुमच्या घरी पत्रिका द्यायला येतोय. अहो पण मी बाहेर आहे अजून. पत्रिका
काही हरकत नाही. तुम्ही तुमचं काम करा, आम्ही घरी जाऊन येतो. लग्नामुळे समजा गोळच झालाय बघा. चार शब्द नीट बोलता ये ना आपल्याला. आज आपण संध्याकाळी भेटूयात का? खरंच काय? हो. चालते की. हा पण ते येताना तुमच्या मैत्रिणीसनी घेऊन येऊ नका. काय आहे? ते विनाकारण अंगाला लय झटक्यात. हा आणि काय आपलं बोलता बी येणार नाही मग. चालेल, एकटीच येते. हा ते मी बी माझ्या पत्रिका लवकर वाटून टाकतो आणि येतो लगेच. बरं, ठेवू फोन? ठेवताय? ठेवते. ठेवा. हा. कुणाचा फोन होता? लग्नाला यायचं बरं का? वहिनींचा वाटतं. एवढी कळी खुलली आपल्या वहिनींचाच असणार. वय वय लग्नाला या बरं काय? येतो की? हा. चला. सहकुटुंब सहपरिवार यायचं. नक्की येणार. अख्ख्या गावात सगट. अरे वा, छान आहे की. एकदम मुद्देसुदन सुटसुटीत. श्रीपती, कसली सुटसुटीत. शाईसाठी पैसे नसत्याल म्हणून भिकाऱ्यासारखी 4 वळीची पत्रिका. हे आमच्याकडून आमंत्रण. नक्की यायचं. हो, आम्ही येतो. चला निघूयात आता आपण. हो. येतो आम्ही. माफ करा, पण पत्रिकेत अंजली ऐवजी अंजली असं लिहिलंय आणि आशीर्वाद ऐवजी आशीर्वाद असं लिहिलंय. चुकलं काय त्यात? बरोबर तर आहे की. नाही, यात रफार आणि वेलांटीच्या चुका झाल्या. अर्थ बदलतो ना त्यांनी. आणि तुम्ही शिक्षण मंत्री असल्या कारणानं अशा चुका बरोबर नाही वाटणार. अगदी बरोबर बोललात सुनबाई. नाही मामांजी, अहो आम्ही तर समजा बरोबरच दिलत, पण ते पत्रिकावाल्यानंच काहीतरी चूक केली असणार बघा. अहो चूक कोणाची आम्ही विचारलं नाही सुनबाई. आमच्या होणाऱ्या थोरल्या सुनबाईंनी सांगितलेल्या दुरुस्त्या लगेच करून घ्या. तुम्ही म्हणशीला तसं. हे घ्या पत्रिका. सगळ्यांनी यायचंय लग्नाला. लास्टच काय राहणार, लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसेल तुमचा. बरं येऊ काय? लग्नाला या समजे. हा ते सगळं ठीक आहे, पण याच्यामध्ये जिजूंचं नाव कुठे लपवायचं? काय तू पण इरा, आता इतके मोठे शिशू कसे लपणार? मावणारच नाहीत कुठे. अगं अंजलीच्या मनात तर पहिल्यापासूनच लपलाय रानादा, होय का नाही अंजली? चालतंय की